प्रतिनिधी अनिश शेख भिकन, मुंबई अखिल एकता चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विनोद आर सोनकांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभागाच्या सचिवांकडे एका सहाय्यक अभियंत्याविरोधात गंभीर तक्रार नोंदवली आहे. फाईल 1,20,23,961.jpg मध्ये नमूद केल्यानुसार जी उत्तर विभागातील सहाय्यक अभियंता किरणसिंग नरेंद्रसिंग पाटील यांनी बोगस श्रवण अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी आणि पदोन्नती मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित अभियंत्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र धुळे जिल्ह्यातून जारी झाले असून ते संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच किरणसिंग पाटील यांना उपायुक्त किरण दिघावकर यांच्या आशीर्वादाने बळजबरीने पदभार देण्यात आल्याचा आणि ज्या व्यक्तीला नीट ऐकू येत नाही ती लोकांच्या समस्या कशा सोडवणार असा प्रश्नही या पत्रात उपस्थित केला आहे. या प्रकरणी किरणसिंग पाटील यांना तातडीने निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चालू करा कारण याच्यावर एएमसी मॅडमचं लक्ष सिटीजन रजिस्ट्रेशन या पद्धतीने आपला स्टेटस आहे, आपला प्रोग्रेस आपण वाढवणं खूप गरजेचं आहे.